डिजिटल सातबारा तुम्ही फक्त तुमच्या फोनवरून काढू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंटरनेट कॅफेवर जाण्याची सुद्धा गरज नाही आणि त्यासोबत एक्स्ट्रा पैसे देण्याची सुद्धा गरज नाही. आणि ही गोष्ट तुम्ही फक्त 5 मिनिटात करू शकता. चला सांगतोय कसं. पण त्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करून घ्या. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला या साईटवरती यायचं आहे. ठीक आहे. या साईटवर आल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल. या ठिकाणी आपण लॉग इन करू शकतो. बेसिकली आपण इथं OTP थ्रू लॉग इन करणार आहोत. इंटर मोबाईल नंबर टाकल्यावरती सेंड OTP केल्यावरती इकडे एक OTP येतो आणि त्या थ्रू आपण लॉग इन करू शकतो. आता तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आता हे आणण्यासाठी आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं या साईटवरती. आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि 4च मिनिटात तुम्ही रजिस्ट्रेशन इझिली करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तुम्ही तो बघून या व्हिडिओवर परत येऊ शकता एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावरती. आता मी लॉग इन करतो आहे. माझा इथे नंबर टाकतो आहे. त्यानंतर OTP सेंड OTP केल्यावरती एक आपलं OTP येईल आणि OTP टाकल्यानंतर आपण आरामशीर हे करू शकतो लॉग इन. इथे मी टाकतो आहे माझा OTP. ठीक आहे. आणि जेव्हा मी व्हेरीफाय OTP करेल तेव्हा माझ्या पुढे असे काही ओपन होईल. आता या इथे तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. म्हणजे आता आपल्याला जर सातबारा काढायचा आहे पण त्यासोबत तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी काढू शकता जर तुम्हाला वाटलं तर. आता मी सातबाऱ्यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर आपल्याला काहीच नाही फक्त आपला जिल्हा आणि हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. त्यानंतर तालुका निवडतो आहे मी. आता गाव निवडा. सपोज मी आळंद निवडतो आहे. आता इथे 2 अक्षरी आणि अंकित. आता मी अंकितवर क्लिक केलेलं तर ते जसं राहू द्या. 67 नंबरचा पाहिजे सपोज आणि 67 मी सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. आता 67 सर्च हे केल्यावरती तुम्हाला असं काही येईल आणि लक्षात ठेवा आपल्याला जर सातबारा डाउनलोड करायचा असेल तर म्हणजे एका सातबाऱ्याला आपल्याला 15 रुपये द्यावं लागतं. आता इंटरनेट कॅफेवाले मला तरी वाटतं की एका सातबाऱ्यासाठी 50 किंवा 100 रुपये घेत असेल. बट त्याचा ऑफिशियली चार्ज जो आहे तो फक्त 15 रुपये आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता मी सपोज टाकतो येस डाउनलोड करतो आहे आणि आता ठीक आहे इथं डाउनलोडवर क्लिक करतो आहे मी. इनसफिशियंट बॅलन्स रिचार्ज अकाउंट. तर आपण इथे स्कॅन वगैरे करू शकत नाही आधी. तर त्यासाठी आपल्याला ॲक्च्युली आधी आपला रिचार्ज अकाउंटमध्ये जावं लागतं. म्हणजे आपल्याला ऑलरेडी याच्यामध्ये पैसे टाकावं लागतात. आपलं बॅलन्स या वेबसाईटवर 0 आहे. आता आपण रिचार्ज अकाउंटवर जाणार आहे आणि इथे तुम्ही कोणत्या प्रकारे या बँकमध्ये तुम्हाला मतलब की या वेबसाईटवर तुम्हाला कशा प्रकारे रिचार्ज करायचं आहे ते तुम्ही इथनं करू शकता. आता मी टाकतो इथं सपोज मला करायचं 100 रुपयाचा रिचार्ज मला करायचा आहे अकाउंटवरती आणि या 2च बँक तिथे सपोर्टेड आहे. ओके. मला SBIवर क्लिक केलं आहे. एक्सेप्ट करतो आहे. कन्फर्म करतो आहे आणि असं काही येईल. इथे तुम्हाला चिल घ्यायचं आहे. काहीच नाही करायचं. इथं फक्त UPIवर आपण क्लिक केलं आहे आणि इथे येऊन फक्त UPI QRवर क्लिक करायचं आहे आणि पे नाववर क्लिक केल्यावरती नो थँक्स. आता हा QR आलेला आहे. जसं आपण कोणत्याही दुकानात QR थ्रू स्कॅन करतो आणि पैसे करतो ते तसेच आपण इथे QR स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे. जसंच तुम्ही पेमेंट करशाल ठीक आहे. आता तर करत नाही आहे मी बट जसं तुम्ही पेमेंट करशाल ठीक आहे. मी येतो आहे बॅक. ओके. जेव्हा तुम्ही पेमेंट करशाल तर ते अकाउंट तुम्हाला तुमचं बॅलन्स इथे दिसून येईल. म्हणजेच की जेवढं तुम्ही पेमेंट केलेलं आहे या वेबसाईटसाठी आणि जिथं जर पेमेंट आलं आणि येस डाउनलोडवर जेव्हा तुम्ही क्लिक करशाल तर तुमचा सातबारा ॲटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 4 ते 5 मिनटात मॅक्सिमम 6 मिनटात तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा तुमच्या फोनमध्येच काढू शकता. आणि यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर रजिस्ट्रेशनसाठी मी सांगितलेलं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण रजिस्ट्रेशन कसं करू शकतो. सो तो व्हिडिओ आधी बघा. नंतर इथं या तुमचं अकाउंटमध्ये पैसे टाका. मतलब ह्या वेबसाईटच्या अकाउंटमध्ये पैसे टाकावं लागतं. तर तुम्ही 15 रुपयापासून 1000 रुपये लोक टाकू शकता. तुम्ही 100 रुपयाचं करून द्या आणि कितीही सातबारे काढत बसा. आणि अशाच गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.